हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न पाहणार आहे. आणि यामध्ये आज आपण संगणक ज्ञान या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण पूर्ण डिटेल पाहणार आहे, म्हणजे 4 प्रश्नाचे उत्तर आणि त्या उत्तराचे पूर्ण विश्लेषण आपण करणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ केअरफुली पहा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, डीएचसीपीचा फुल फॉर्म सांगायचे. पहा, डीएचसीपीचा फुल फॉर्म काय आहे, तर तो आहे डायनामिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल. कोणता आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, डायनामिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल. ओके, आता हे एक नेटवर्क प्रोटोकॉल आहे. ओके, जो क्लायंट उपकरणांना स्वयंचलितपणे आयपी ॲड्रेस आणि इतर नेटवर्क सेटिंग प्रदान करण्यासाठी वापरला जातो. आणि डीएचसीपीचं कार्य पहा, आयपी ॲड्रेस देणं, आयपी ॲड्रेस वितरण करणं आणि आयपी ॲड्रेसचं नूतनीकरण करणं. ओके, आणि याचा उपयोग कशामध्ये होतो, तर हे नेटवर्क व्यवस्थापन सुलभ करते, कारण यामुळे प्रत्येक डिव्हाइसला मॅन्युअली आयपी ॲड्रेस असाइन करण्याची आवश्यकता कमी होते. ओके, आणि याचा फायदा जर सांगायचं झालं तर स्वयंचलित आयपी ॲड्रेस वितरण आणि आयपी ॲड्रेसचा कार्यक्षम वापर याचा फायदा आहे. ओके, आणि आयपी ॲड्रेस म्हणजे क्लायंट उपकरण नेटवर्कवर कनेक्ट झाल्यावर हे ते डीएचसीपी सर्व्हरकडून एक आयपी ॲड्रेस मिळवण्यासाठी हे विनंती करतं. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. कोणत्याही संगणकास माहिती पुरविणारे व आदेश देणारे डॅश उपकरण आहे. ओके, कोणत्याही संगणकास माहिती पुरविणारे व आदेश देणारे उपकरण तुम्हा सर्वांना माहिती आहे. यात 4 पर्यायापैकी आहे ते कीबोर्ड. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, कीबोर्ड. कीबोर्ड काय आहे, तर हे इनपुट डिव्हाइस आहे आणि याचा उपयोग काय करतो, तर वापरकर्ता संगणकास डेटा आणि आदेश पुरवण्यासाठी करतो. यामध्ये काय असतं, विविध कीज असतात, जसं की अक्षर आहेत, अंक आहेत, फंक्शन कीज आहेत, शॉर्टकट कीज आहेत. ओके, आणि याद्वारे संगणकाला माहिती आणि आदेश दिले जाते. बरोबर आहे. त्यानंतर पुढे पाहूया. व्हॅल्यू ॲडेड नेटवर्कचे सुधारित रूप कोणते आहे? व्हॅल्यू ॲडेड नेटवर्कचे सुधारित रूप आहे TDN. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, TDN. हे एक नेटवर्क आहे जे टेलिकॉम सेवा प्रदात्यांनी तयार केलेले, ज्याचा मुख्य उद्देश डेटा ट्रान्सफर आणि संप्रेषण यासाठी प्रावधान करणे आहे. ओके, आणि TDN नेटवर्कमध्ये उच्च दर्जाची कनेक्टिव्हिटी, सुरक्षितता आणि डेटा व्यवस्थापन कार्याची कार्यक्षमता असते. आणि TDN मध्ये विविध वाणिज्यिक आणि सरकारी डेटा ट्रान्सफर सुविधा दिल्या जातात. ओके, हे देखील आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया. इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट म्हणजे इंटरकनेक्टेड नेटवर्क ऑफ कम्प्युटर्स. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, इंटरकनेक्टेड नेटवर्क ऑफ कम्प्युटर्स. ओके, इंटरनेट हा विविध संगणक आणि डिव्हाइस याचं एक जाळ आहे. ओके, जो एकमेकांशी कनेक्ट होऊन माहितीचा आदान प्रदान करतो. आणि इंटरनेटद्वारे आपण जगभरातील लोक विविध प्रकारच्या सेवांचा उपयोग करतात, जसं की ईमेल, वेब ब्राउझिंग, सोशल मीडिया. ओके, आणि इंटरनेट हा संगणक नेटवर्कचा एक मोठा आणि जटिल संग्रह आहे, ज्यामध्ये लाखो संगणक, सर्व्हर आणि डिव्हाइस एकमेकांशी जोडलेले असतात. त्यानंतर पुढे पाहूया. कोणत्या टोपोलॉजीमध्ये प्रत्येक कम्प्युटर सेंट्रल संगणकाशी जोडला जातो? पहा, कोणत्या टोपोलॉजीमध्ये प्रत्येक कम्प्युटर सेंट्रल संगणकाशी जोडला जातो, ती आहे स्टार टोपोलॉजी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, स्टार टोपोलॉजी. या टोपोलॉजीमध्ये सर्व संगणक किंवा डिव्हाइस एकाच केंद्रीकृत उपकरणाशी कनेक्ट केले जातात, ज्यामध्ये हब किंवा स्विच असतो. आणि सर्व डेटा हा केंद्रीय उपकरणावरून मार्गदर्शित होतो, ज्यामुळे नेटवर्कमध्ये एकाच पातळीवर नियंत्रण ठेवता येते. आणि जर एक संगणक किंवा डिव्हाइस खाली गेला तर इतर उपकरणे कार्यरत राहतात आणि त्याचं कनेक्शन मध्यवर्ती उपकरणाशी असल्यामुळे याचा फायदा होतो. आणि फायद्यामध्ये नियंत्रण, विश्वसनीयता आणि सहज व्यवस्थापन. प्रत्येक संगणक स्वतंत्रपणे जोडला जातो, त्यामुळे समस्यांचं निदान करणं सोपं जातं. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, प्रोग्राम व डेटा तात्पुरता साठवून ठेवण्यासाठी ज्या डॅशचा उपयोग होतो. पहा, प्रोग्राम व डेटा तात्पुरता साठवून ठेवण्यासाठी रॅन्डम ॲक्सेस मेमरीचा उपयोग होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1,
रॅम, ओके, रॅम रॅन्डम ॲक्सेस मेमरी. यामध्ये काय आहे, तात्पुरता साठवला जातो रॅममध्ये डेटा आणि प्रोग्राम तात्पुरता साठवला जातो. ओके, आणि यामुळे काय गती वाढते, रॅमवरून डेटा जलद मिळवता येतो आणि त्यामुळे संगणकाची कार्यक्षमता गती वाढते. तसेच डायनॅमिक डेटा साठवला जातो. जसेच संगणक चालू असतो तसेच विविध प्रक्रिया आणि कार्य डेटा रॅममधून साठवून ठेवल्या जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे रॅममध्ये साठवलेला डेटा संगणक बंद केल्यावर नष्ट होतो, हे देखील आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि संगणक बंद केल्यावर हा डेटा नष्ट होतो, त्यामुळे त्याला काय म्हणतात, त्याला व्होलाटाईल मेमरी असं देखील म्हणतात, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, ज्या व्यक्तींना ईमेल मिळाला आहे त्या व्यक्तींना तो ईमेल कोणाला मिळालेला आहे हे कळत नाही, यास काय म्हणतात. पहा, यास म्हणतात BCC, ब्लाइंड कार्बन कॉपी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 BCC, ब्लाइंड कार्बन कॉपी. BCCचा उपयोग काय, तर गोपनीयतासाठी, प्राप्तकर्त्यांची गोपनीयता ठेवण्यासाठी BCCचा उपयोग आहे. यामुळे प्राप्तकर्त्यांना एकमेकांचे ईमेल पत्ते दिसत नाहीत आणि जर अनेक लोकांचा एकाच ईमेलमध्ये सामील करायचे असेल तर BCC वापरणं योग्य असतं, कारण त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या ईमेलचे पत्ते दिसत नाहीत. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा CC म्हणजे काय आहे, CC म्हणजे कार्बन कॉपी. दुसऱ्या व्यक्तीला माहिती देण्यासाठी सर्व वापरकर्त्यांना इतर प्राप्तकर्त्यांचे पत्ते दिसतात. आणि BCC मध्ये काय आहे, तर BCC मध्ये ईमेलच्या प्राप्तकर्त्यांना एकमेकांचे पत्ते दिसत नाहीत. ओके, हे यामधील फरक लक्षात ठेवायचा आहे परीक्षेच्या दृष्टीने VIP. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, ट्रोजन हॉर्स हा कशाचा प्रकार आहे, ट्रोजन हॉर्स हा व्हायरसचा, मालवेअरचा प्रकार आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मालवेअर. ट्रोजन हॉर्स हा एक मालवेअर आहे. ओके, जो एक वैध किंवा आकर्षक कार्यक्रम किंवा फाईल म्हणून दिसतो, परंतु त्यात लपलेला एक हानिकारक कोड असतो. वापरकर्ता त्याला विश्वास ठेवून चालवतो, परंतु त्याने संगणकावर हॅकिंग, डेटा चोरी किंवा इतर हानिकारक क्रिया केल्या जातात, हे लक्षात ठेवा. आणि ट्रोजन हॉर्स काय, छुपा हल्ला केला जातो, वापरकर्ता त्याला ओपन किंवा रन करतो आणि त्याच्या संगणकावर हानिकारक सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतो. ओके, आणि हानिकारक क्रिया केल्या जातात. म्हणजे एकदा इन्स्टॉल झाल्यावर ट्रोजन हॉर्स संगणकावर हॅकिंग, पासवर्ड चोरी, फाईल्सचं नुकसान करणे, बॉटनेट नेटवर्क तयार करणे यासारख्या क्रिया करू शकतो, हे देखील लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, TCP/IP मॉडेलमध्ये कोणता लेयर नसतो. TCP/IP मॉडेल ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल किंवा इंटरनेट प्रोटोकॉल मॉडेल. यामध्ये प्रेझेंटेशन लेयर नसतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 प्रेझेंटेशन लेयर. यामध्ये ॲप्लिकेशन लेयर असतं, इंटरनेट लेयर असते, ट्रान्सपोर्ट लेयर देखील असते, नेटवर्क इंटरफेस लेयर हे देखील असतं. फक्त प्रेझेंटेशन लेयर नसतं, हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि प्रेझेंटेशन लेयर OSI मध्ये मॉडेलमध्ये असतं, परंतु TSC आणि IP मॉडेलमध्ये याचा समावेश नसतो. OSI मॉडेलमध्ये प्रेझेंटेशन लेयर डेटा फॉर्मॅटिंग, एन्कोडिंग आणि डिकोडिंगसाठी जबाबदार असते, त्यासाठी ते वापरलं जातं. TCP/IP मॉडेलमध्ये वापरलं जात नाही, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि TCP/IP मॉडेलमध्ये या कार्याची पूर्तता मुख्यतः ॲप्लिकेशन लेयर किंवा ॲप्लिकेशन प्रोटोकॉल्सद्वारे म्हणजे HTTP, FTP इत्यादीद्वारे केली जाते, हे देखील आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे पाहूया. पहा, मायक्रो प्रोसेसरच्या गतीला काय म्हणून ओळखले जाते. मायक्रो प्रोसेसरच्या गतीला क्लॉक स्पीड म्हणून ओळखलं जातं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 क्लॉक स्पीड हा मायक्रो प्रोसेसरच्या कार्यक्षमतेचं माप करतो आणि तो एका सेकंदात किती सायकल्स पूर्ण करतो यावर तो आधारित असतो आणि याला हर्ट्झमध्ये मोजलं जातं, जसं की गिगाहर्ट्झ, मेगाहर्ट्झ. ओके, आणि क्लॉक स्पीडचं महत्त्व काय, तर उच्च क्लॉक स्पीड असलेला मायक्रो प्रोसेसर अधिक कार्यक्षम आणि जलद असतो, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. IPv6 ॲड्रेस किती बीट असतो. IPv6 ॲड्रेस 128 बीटचा असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 128 बीट. IPv6 ॲड्रेस 8 गटांमध्ये विभागलेला जातो आणि प्रत्येक गट 4 हेक्सा डेसिमल अंकांचा असतो.
ओके, हे देखील आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया. वेब पेज कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिले जाऊ शकते? पहा, वेब पेज HTML या लँग्वेजमध्ये लिहिले जाऊ शकते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 HTML, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. काय आहे फुल फॉर्म? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ही एक मार्कअप भाषा आहे जी वेब पेजच्या संचलनासाठी वापरली जाते आणि यामध्ये टेक्स्ट, इमेज, लिंक्स, व्हिडिओज आणि इतर मीडिया एलिमेंट्स व्यवस्थित प्रदर्शित करण्यासाठी टॅगचा वापर केला जातो. ओके, आणि आणखीन जर मी तुम्हाला भाषा सांगायचं झालं, ओके, तर त्यामध्ये CSS, कॅस्केडिंग स्टाईल शीट्स असतात, जावा स्क्रिप्ट्स येतात, पायथन, PHP, रुबी या लँग्वेज येतात. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, IP ॲड्रेसच्या कोणत्या क्लासमध्ये फक्त मल्टीटास्किंग होते? पहा, IP ॲड्रेसच्या क्लास डी मध्ये फक्त मल्टीटास्किंग होते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 क्लास डी. IP क्लास डी विशेषतः मल्टीटास्किंगसाठी वापरले जातात. मल्टीटास्किंगमध्ये म्हणजे काय, तर एकाच संदेशाचा अनेक होस्ट किंवा डिव्हाइसेसला एकाच वेळी पाठवणे, हे लक्षात ठेवा. ओके, आणि IP क्लास हा पण डी झालं. ओके, आणि IP ॲड्रेस बाकीच्यामध्ये किती आहेत ॲड्रेस, तर क्लास A, क्लास B, क्लास C, क्लास D आणि क्लास E हे 5 असतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, इथे प्रश्न आहे, एकूण IP ॲड्रेसचे क्लास किती आहेत? एकूण IP ॲड्रेसचे क्लास आहेत 5. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 5. यामध्ये क्लास A आहे, क्लास B, क्लास C, क्लास D आणि क्लास E. आता क्लास A याचा वापर मोठ्या नेटवर्कसाठी ज्यात अधिक होस्ट असू शकतात त्यासाठी होतो आणि हे क्लास युनिकास्टिंगसाठी वापरला जातो. ओके, त्यानंतर क्लास B चा वापर मध्यम आकाराच्या नेटवर्कसाठी होतो, यामध्ये देखील युनिकास्टिंग केलं जातं. क्लास C लहान नेटवर्कसाठी वापरलं जातं, युनिकास्टिंग देखील केलं जातं. क्लास D चा वापर मल्टीटास्किंगसाठी एकाच संदेशाचे अनेक उपकरणांना पाठवण्यासाठी वापरलं जातं. क्लास D मध्ये फक्त मल्टीटास्किंग होतं. आणि क्लास E हा रिझर्व्ड ॲड्रेस म्हणजे सामान्य वापरासाठी नाही, रिझर्व्ड ॲड्रेस आहे हा, आणि भविष्यासाठी वापर किंवा प्रयोगासाठी राखीव ठेवलेलं असतं, ते असतं क्लास E. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. म्हणजे जर सांगायचं झालं तर क्लास A, B, C हा सार्वजनिक नेटवर्कसाठी वापरला जातो, क्लास D मल्टीटास्किंगसाठी वापरला जातो आणि क्लास E विशेष किंवा रिझर्व्ड ॲड्रेससाठी असतात. एकदम सिंपल वेनी. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. संगणकाच्या संदर्भात लोगो काय आहे? पहा, संगणकाच्या संदर्भात लोगो काय आहे, तर लोगो ही एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे शैक्षणिक प्रोग्रॅमिंग भाषा आहे ही लोगो. ओके, जी विशेषतः लहान मुलांसाठी डिझाईन केली गेलेली आहे हे, आणि हे मुख्यतः गणित, लॉजिक आणि संगणक विज्ञान शिकवण्यासाठी वापरली जाते. ओके, लोगोची वैशिष्ट्ये काय आहे, तर सिंटॅक्स सोपा आहे आणि टर्टल ग्राफिक्स आहेत आणि शिक्षणात्मक उद्देश, या भाषेचा मुख्य उद्देश मुलांना प्रोग्रॅमिंग शिकवणे हे आहे, हे लक्षात ठेवा. आणि लोगो ही भाषा 1960च्या दशकात विकसित करण्यात आली होती, हे देखील आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. सागा 220 यास भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेद्वारे विकसित केले आहे. सागा 220 काय आहे? पहा, सागा 220 हा सुपर कम्प्युटर आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सुपर कम्प्युटर. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. क्लास आणि त्याच्या संदर्भाचा वापर असं ही जोडी आहे. मी तुम्हाला सांगितलं क्लास A लार्ज साईट नेटवर्क, बरोबर आहे का? बरोबर. मी तुम्हाला सांगितलं क्लास B मीडियम साईज नेटवर्क, बरोबर आहे का? तर हे देखील बरोबर आहे. आणि क्लास C स्मॉल साईज नेटवर्क आहे का? मी तुम्हाला सांगितलं हे स्मॉल साईज नेटवर्कसाठी वापरले जातं. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 यापैकी एक ही नाही. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, दूरध्वनी तारेद्वारे संगणकामधील संपर्क हा डॅश डॅश. पहा, दूरध्वनी तारेद्वारे
संगणकामधील जो संपर्क आहे तो कसा असतो, तर तो ॲनालॉग सिग्नलमध्ये रूपांतरित करावा लागतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, ॲनालॉग सिग्नलमध्ये रूपांतरित करावा लागतो. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. 1969 साली खालीलपैकी कोणाद्वारे शैक्षणिक, व्यावसायिक व शासकीय संशोधन संस्था एकमेकांना जोडल्या गेल्या? पहा, 1969 साली कोणाद्वारे शैक्षणिक, व्यावसायिक व शासकीय संशोधन संस्था एकमेकांना जोडल्या गेल्या? तर त्या ARPANET-द्वारे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ARPANET. फुल फॉर्म काय आहे? ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क. काय आहे फुल फॉर्म? ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी नेटवर्क. ओके, आणि हा इंटरनेटच्या पूर्वजांपैकी एक प्रमुख प्रकल्प होता आणि जो अमेरिकेच्या डिफेन्स ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीद्वारे सुरू करण्यात आला होता. कोणी केला होता? जो अमेरिकेच्या डिफेन्स ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीद्वारे सुरू करण्यात आला होता. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते मेमरीचे सर्वात मोठे एकक आहे? मेमरीचे सर्वात मोठे एकक ते आहे योटाबाईट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, योटाबाईट. हे डेटा साठवण आणि संचयनाच्या दृष्टीने अत्यंत मोठे एकक आहे आणि ते सहसा मोठ्या प्रमाणावर डेटा केंद्रे, क्लाउड स्टोरेज किंवा मोठ्या प्रमाणावर डेटा प्रोसेसिंगसाठी वापरले जाते. आता डेटा साठवण्याची एकके तुम्हाला सांगतो थोडक्यात मी. 1 KB म्हणजे 1000 बाईट असतात. ओके, 1 MB म्हणजे 1000 KB असतात. 1 GB म्हणजे 1000 MB असतात. इथपर्यंत आपल्याला क्लिअर आहे, हे माहिती. आता इथून पुढे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. आता 1 TB म्हणजे 1000 GB. ओके, 1 पेटाबाईट म्हणजे 1000 TB. ओके, 1 एक्झाबाईट म्हणजे 1000 PB. ओके, आणि 1 झेटाबाईट म्हणजे 1000 EB आणि 1 योटाबाईट म्हणजे 1000 ZB. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया. HTTP मधील P चा अर्थ काय आहे? HTTP मधील P चा अर्थ आहे प्रोटोकॉल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, प्रोटोकॉल. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. काय फुल फॉर्म आहे? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, जो वेब ब्राउझर आणि सर्व्हर यांच्यात डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जाणारा एक प्रोटोकॉल आहे आणि हे एक मानक प्रोटोकॉल आहे जे वेब पेज, सिंह, प्रतिमा, व्हिडिओ आणि इतर सामग्रीचे ट्रान्समिशन नियंत्रित करतं. ओके, मगाशी आपण यावर डिस्कशन केलेलं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते सर्व्हर IP ॲड्रेसला डोमेन नेम मध्ये परावर्तित करतात? कोणते सर्व्हर IP ॲड्रेसला डोमेन नेम मध्ये परावर्तित करतात? तर ते आहे DNS. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, DNS. डोमेन नेम सिस्टीम. ओके, डोमेन नेम सिस्टीम ही एक सिस्टीम आहे जी डोमेन नेम याला संबंधित IP ॲड्रेस मध्ये रूपांतरित करते. म्हणजे DNS सर्व्हर वापरकर्त्याला डोमेन नेम टाईप करताच त्याचे संबंधित IP ॲड्रेस शोधून कनेक्शनची प्रक्रिया पूर्ण करतं. हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, तुमचा स्पीड टाइम जाऊ नये म्हणून आपण जास्तीत जास्त स्पीडने हा व्हिडिओ बनवतोय, एकदम फुल स्पीड. संगणकात डेटा कोणत्या स्वरूपात साठवला जातो? संगणकात डेटा हा बायनरी स्वरूपात साठवला जातो ऑप्शन पैकी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, बायनरी. आता बायनरी स्वरूप म्हणजे संगणकात डेटा 0 आणि 1 या 2 संकेतांचा वापर करून साठवला जातो. ओके, आणि हे संकेत बिट्स म्हणून ओळखले जातात आणि प्रत्येक बीट हा एकल माहितीचं एकक आहे ज्यामध्ये 2 संभाव्य मूल्ये असतात, 0 किंवा 1. आणि बायनरी प्रणाली संगणकाच्या सर्व प्रक्रियेसाठी एक मूलभूत भाषा आहे, कारण संगणकाच्या इलेक्ट्रॉनिक सर्किट्स 2 स्थिती असतात, ऑन आणि ऑफ. ओके, आणि बायनरी डेटा स्वरूप काय असतं? हा बायनरी डेटा साठवण्यासाठी एक मोठे एकक आहे जो 8 बिट्स पासून बनतो. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. जावा प्रोग्रामिंग भाषेचा शोध डॅश डॅश यांनी लावला. ओके, जावा प्रोग्रामिंग भाषेचा शोध जेम्स गोसलिंग यांनी लावला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, जेम्स गोसलिंग. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला, तुमच्यासाठीचा प्रश्न पहा.
व्हॅल्यू ॲडेड नेटवर्कचे सुधारित रूप कोणते आहे? आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. व्हॅल्यू ॲडेड नेटवर्कचे सुधारित रूप कोणते आहे? फटाफट आन्सर कमेंट करा. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. एकूण आयपी ॲड्रेसचे क्लास किती आहेत? एकूण आयपी ॲड्रेसचे क्लास किती आहेत? आत्ताच पाहिलेला प्रश्न. 4 पर्याय, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे. डिटेल तुम्हाला सांगितलेत कोणते क्लास आहेत, किती क्लास आहेत, त्यांचा वापर देखील सांगितला आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. एकूण आयपी ॲड्रेसचे क्लास किती आहेत? फटाफट कमेंट आन्सर करा. आन्सर कमेंट करा. ओके. पुढे पाहूया. जावा प्रोग्रामिंग भाषेचा शोध डॅश डॅश यांनी लावला. जस्ट पाहिलेला प्रश्न आहे. 4 पर्याय, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. जावा प्रोग्रामिंग भाषेचा शोध डॅश डॅश यांनी लावला. आन्सर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ओके. जंक ईमेलला काय म्हणतात? पहा, जंक ईमेलला काय म्हणतात? स्पॅम म्हणतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 स्पॅम. ओके. ईमेल स्पॅमला जंक ईमेल असे संबोधले जातात आणि हे ईमेलद्वारे मोठ्या प्रमाणात पाठवलेले अवांछित संदेश असतात, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. सेकंदाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात? सेकंदाच्या अब्जाव्या भागाला नॅनो सेकंद बोलतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नॅनो सेकंद. ओके. कवच 2023 म्हणजे काय? कवच 2023 म्हणजेच सायबर सुरक्षा आणि सायबर क्राईम हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सायबर सुरक्षा आणि सायबर क्राईम हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन आहे. ओके. आता कवच हे सायबर सुरक्षा आणि सायबर क्राईम हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन आपण पाहिलं. आता हे कोणी बनवलं? तर हे भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजेच AICTE आणि ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांनी संयुक्तपणे विकसित केले, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. संगणक हे एक डॅश डॅश साधन आहे. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 इलेक्ट्रॉनिक साधन. कम्प्युटर संगणक हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती विश्लेषण, माहिती प्रक्रिया, सांख्यिकी आकडेमोड करणारे एक उपकरण आहे. ओके. आणि बहुतांश आधुनिक संगणक हे डिजिटल स्वरूपातील माहिती हाताळतात. ओके. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? आता पहा, टच स्क्रीन आणि मॉनिटर आहे म्हणजे टच केला की इनपुट आणि मॉनिटर आहे म्हणजे आपल्याला आउटपुट डिव्हाइस भेटते, बरोबर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस दोन्ही. ओके. संगणकामध्ये मॉनिटर एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा उपयोग संगणकामधील चित्र दाखवण्यासाठी होतो आणि टच स्क्रीन म्हणजेच इनपुट आणि आउटपुट असे दोन्ही प्रकारचे हे डिव्हाइस आहे, बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. टच स्क्रीन नावातच आहे, राईट. मोडेम हे संगणकाचे कोणते डिव्हाइस आहे? पहा मित्रांनो, मोडेम हे कम्युनिकेशन डिव्हाइस आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कम्युनिकेशन डिव्हाइस. ओके. आता मोडेम आपल्याला काय करतं? तर आपल्याला इंटरनेटशी जोडण्यासाठी मदत करतं, ते आपल्याला इंटरनेटशी जोडतं. ओके. आणि मोडेमचा एक अनुवादक म्हणून विचार केला तर तो इंटरनेट सेवा प्रदात्याकडून सिग्नलचा अर्थ लावून संगणक, स्विचेस किंवा राउटर यासारख्या उपकरणांना इंटरनेटशी कनेक्ट करून देतो. ओके. आणि सामान्यतः सिग्नल कसे असतात? फोन लाईन्सवर असतात किंवा कोॲक्सियल केबल्सद्वारे पाठवले जातात. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. संगणकात टेबलमधील रोज नष्ट करायचे असतील तर कोणते फंक्शन वापरले जाते? पहा, टेबलमधील रोज नष्ट करायचे तर डिलीट सेल्स हे फंक्शन वापरले जातं. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डिलीट सेल्स. समोरचा प्रश्न. संगणकात टेबलचे एका सेलमध्ये रोज व कॉलम इन्सर्ट करण्यासाठी कोणते फंक्शन वापरले जातात? पहा, टेबलचे एका सेलमध्ये रोज व कॉलम आपल्याला इन्सर्ट करायचे तर कोणते फंक्शन वापरले जातात? तर ते स्प्लिट सेल्स हे फंक्शन वापरले जातं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 स्प्लिट सेल्स. ओके. पुढे पाहूया. खालीलपैकी डॅश डॅश ही संगणकीय भाषा नाही. पहा, संगणकीय भाषा नाही.
तर एमएमएस हा संगणकीय भाषा आहे का, तर नाही. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 एमएमएस. ओके, आता ऑप्शन मध्ये पहा कोबोल ही संकलित इंग्रजी सारखी संगणक प्रोग्रामिंग भाषा आहे. ओके, आणि ही व्यावसायिक वापरासाठी तयार केलेली भाषा आहे, हे लक्षात ठेवा. जावा एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि सी प्लस प्लस ही एक बहुउद्देशी व वस्तुनिष्ठ संगणकीय भाषा आहे, जी बॉर्न साउथ्रूप या संगणक तज्ञाने विकसित केलेली. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. आता पहा 1 टेराबाइट. चला फटाफट आन्सर करा. 1 टेराबाइट म्हणजे किती किलोबाइट, मेगाबाइट, पेटाबाइट? चला 1 टेराबाइट म्हणजे काय आहे? 1 टेराबाइट. चला फटाफट आन्सर करा. किती किलोबाइट, गिगाबाइट, मेगाबाइट की पेटाबाइट? तर ते असतात 1024 गिगाबाइट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1024 गिगाबाइट. ओके, आता तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. 1 बाइट म्हणजे किती, तर 1 बाइट म्हणजे 8 बीट. ओके, 1 किलोबाइट म्हणजे 1024 बाइट्स. ओके, 1 मेगाबाइट म्हणजे 1024 किलोबाइट आणि 1 गिगाबाइट म्हणजे 1024 मेगाबाइट. ओके, आणि 1 टेराबाइट म्हणजे 1024 गिगाबाइट आणि 1 पेटाबाइट म्हणजेच 1024 टेराबाइट. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. मायक्रो ब्लॉगिंग ॲप थ्रेड्स सुरू करणाऱ्या संस्थेचं नाव सांगायचे. थ्रेड्स कोणी सुरू केलं? मेटाने. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मेटा. पुढे पाहूया. ॲनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग कोणती प्रणाली करते? ॲनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग मोडेम ही प्रणाली करते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मोडेम. ओके, आता मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर किंवा मोडेम हे एक संगणकीय हार्डवेअर उपकरण हे लक्षात ठेवा, जे डिजिटल स्वरूपातील डेटा टेलिफोन किंवा रेडिओ सारख्या ॲनालॉग ट्रान्समिशन माध्यमासाठी योग्य स्वरूपात रूपांतरित करते, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? पहा, कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही ते आपल्याला सांगायचंय. ओके, आत्ता पाहिलं आपण जावा काय आहे? प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, बरोबर. मग ते ऑपरेटिंग सिस्टीम असेल का, तर नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 जावा. खाली जायची गरज नाही, बरोबर. आता पहा, जावा ही क्लास आधारित ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, ती जेम्स गोसलिंग यांनी डिझाईन केलेली आणि ॲप्लिकेशन डेव्हलपर्सना राईट वन्स रन एव्हरीवेअर म्हणजेच वोरा परवानगी देण्यासाठी ही एक सामान्य उद्देशीय प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. अँड्रॉइड काय आहे? अँड्रॉइड ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, अँड्रॉइड ही मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओके, जी लिनक्स कर्नल आणि इतर मुक्त स्त्रोत सॉफ्टवेअरच्या सुधारित आवृत्तीवर आधारित आहे. ओके, आणि ही प्रामुख्याने टचस्क्रीन मोबाईल उपकरणे जसे की स्मार्टफोन आणि टॅबलेटसाठी डिझाईन केलेली आहे. आपण यूज करतो ते. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी डॅश हा इंटरनेटच्या वापरासाठीचा प्रचलित ब्राउझर आहे. पहा, इंटरनेटच्या वापरासाठीचा प्रचलित ब्राउझर मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर. इथे एक्सप्लोरर राहिले, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर. इथे एक्सप्लोरर लिहून टाका. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये खालीलपैकी कोणता प्रोग्राम समाविष्ट नाही? पहा, मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये अँड्रॉइड हा प्रोग्राम समाविष्ट नाही. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अँड्रॉइड. त्यामध्ये काय काय आहे? एक्सेल आहे, पॉवर पॉइंट आहे, वर्ड आहे, तसेच वन नोट आहे, आउटलुक आहे. ओके, आणि अँड्रॉइड ही काय आहे? ही एक मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. आता पहा, 2 गिगाबाइट म्हणजे किती मेगाबाइट? आपण मगाशी पाहिलं 1 टेराबाइट म्हणजे 1024 गिगाबाइट आपण मगाशी पाहिलं, बरोबर. 1 टेराबाइट म्हणजे 1024 गिगाबाइट आणि 2 गिगाबाइट म्हणजे
किती मेगाबाईट आता आपल्याला विचारलंय. ओके, तर 2 गिगाबाईट म्हणजे 2048 मेगाबाईट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 2048. 2 गिगाबाईट म्हणजे 2048 मेगाबाईट. ओके, 2048. ओके, आता पहा केबी किलोबाईट म्हणजे 1024 बाईट आणि 1 MB मेगाबाईट. आता मेगाबाईट नाही म्हणतो, MB म्हणतो, ते तुम्हाला जवळचं वाटेल. बरोबर, 1 MB म्हणजे 1024 KB. 1 GB म्हणजे गिगाबाईट. 1 GB म्हणजे 1024 MB म्हणजेच 2 GB म्हणजे किती झालं 2048 MB. बरोबर, 1 GB म्हणजे 1024 तर 2 GB 2048. राईट, 2 GB 2048, 2 GB 2048 MB. ओके, आणि 1 TB म्हणजे 1024 GB. 1 PB पेटाबाईट म्हणजे 1024 TB. 1 EB एक्साबाईट म्हणजे 1024 PB. 1 ZB 1 झेटाबाईट म्हणजे 1024 EB आणि 1 YB 1 योटाबाईट म्हणजे 1024 ZB. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, राईट डाऊन नोट करून ठेवा. ओके, पुढे पाहूया. व्हिडिओ पॉज करून लिहून ठेवा मित्रांनो. संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामध्ये युनिटमध्ये मोजतात? पहा, संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड आपण बऱ्याच वेळा हा प्रश्न पाहिलेला आहे, ते हर्ट्झमध्ये मोजतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हर्ट्झ. आता पहा, क्लॉक स्पीड ही प्रोसेसरची कार्यक्षमता मोजण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे आणि CPU प्रत्येक सेकंदाला भिन्न प्रोग्राममधून अनेक इन्स्ट्रक्शन्स प्रक्रिया करते आणि क्लॉक स्पीड हा गिगाहर्ट्झ मध्ये तुमचा CPU प्रति सेकंद चालवलेल्या चक्रांची संख्या मोजतो. ओके, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. संगणकामधील डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते? व्हेरी इझी क्वेश्चन, खूप सोपा प्रश्न आहे. स्कूल टाइम पासून आपण हा प्रश्न पाहत आलोय, जेव्हा आपण शाळेमध्ये होतो तेव्हापासूनचा हा प्रश्न आहे. संगणकामधील डेटा प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे सर्वात महत्त्वाचं एकक आहे जिथे सर्व प्रक्रिया होतात. ओके, आणि CPU हे संगणकाचे नियंत्रण केंद्र आहे आणि म्हणूनच तो संगणकाचा मेंदू असल्याचं म्हटलं जातं. राईट, पुढे पाहूया. माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला काय म्हटले जाते? माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला सर्च इंजिन संबोधलं जातं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सर्च इंजिन, शोध इंजिन. ओके, हे संगणक प्रणालीवर संग्रहित माहितीमधून इच्छित माहिती शोधतं. ओके, जे ही इंजिने अनेकदा प्राप्त झालेले परिणाम एका यादीच्या स्वरूपात सादर करतात. ओके, आणि सर्च इंजिन म्हणजे शोध इंजिन आपल्याला तुलनेने कमी कालावधीत माहिती मिळण्यास मदत करतात. बरोबर आहे ना? आणि सर्व सर्च इंजिन माहिती शोधण्यासाठी कशाचा यूज करतात? www, ज्यालाच वर्ल्ड वाईड वेब म्हणतात. बरोबर, www ज्यालाच वर्ल्ड वाईड वेब असं म्हटलं जातं. बरोबर, पुढे पाहूया. खालीलपैकी डॅश डॅश हा सोशल मीडियाचा प्रकार नाही. पहा, सोशल मीडियाचा प्रकार नाही. इंस्टाग्राम आहे का आहे? एक्स, ट्विटर आहे का आहे? लिंक्डइन आहे का आहे? फ्लिपकार्ट काय आहे? सोशल मीडिया आहे का? तर ती ई कॉमर्स कंपनी आहे फ्लिपकार्ट. ओके, फ्लिपकार्ट ही भारतातील एक अग्रगण्य ई कॉमर्स कंपनी. ओके, हिचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बेंगलुरू, कर्नाटकमध्ये. आता फ्लिपकार्टची स्थापना कधी झाली होती? 2007 मध्ये झाली होती. कोणी केली होती? महत्वाचं आहे, माहीत असायला हवं. सचिन बन्सल, बिन्नी बन्सल यांनी फ्लिपकार्टची स्थापना 2007 मध्ये केले होतं. मुख्यालय बेंगलुरू, कर्नाटक येथे. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी डॅश डॅश ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही. पहा, ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही. ॲमेझॉन आहे का? आहे. स्नॅपडील आपण पाहिलंय, आहे का? स्नॅपडील देखील आहे. जबॉंग देखील आहे. टंबलर ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट आहे का? तर ती नाही. टंबलर एक ब्लॉगिंग आणि सोशल मीडिया साधन आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 टंबलर. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. डाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात?
डाटा कम्युनिकेशन रेट हा बीट्स पर सेकंदने मोजतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बीट्स पर सेकंद. डेटा दर वायरलेस कम्युनिकेशनमध्ये डेटा ट्रान्समिशनची गती परिभाषित करतो. डेटा दर एका डिव्हाइसवरून दुसऱ्या किंवा नेटवर्कवर प्रति सेकंद प्रसारित केलेल्या बीट्सची संख्या म्हणून संदर्भित केला जाऊ शकतो. आणि डेटा दर सामान्यतः बीट प्रति सेकंद किंवा बाईट प्रति सेकंदात व्यक्त केला जातो. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न, खालीलपैकी अचूक वेबसाईट ॲड्रेस लिहिण्याची पद्धत कोणती? पहा किती सोपा, व्हेरी इझी क्वेश्चन. खालीलपैकी अचूक वेबसाईट ॲड्रेस लिहिण्याची पद्धत पहा किती सोपा, व्हेरी इझी क्वेश्चन आहे. तर ते आहे www.google.com. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 www.google.com. ओके. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, मोडेम हे संगणकाचे कोणते डिव्हाइस आहे? तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. तोवर प्रश्न पुन्हा एकदा पहा, मोडेम हे संगणकाचे कोणते डिव्हाइस आहे? आन्सर कमेंट करायचंय फटाफट. समोरचा प्रश्न, खालीलपैकी डॅश डॅश हा इंटरनेटच्या वापरासाठीचा प्रचलित ब्राउझर आहे. 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे. तोवर प्रश्न पुन्हा एकदा पहा, खालीलपैकी डॅश डॅश हा इंटरनेटच्या वापरासाठीचा प्रचलित ब्राउझर आहे. आन्सर कमेंट करायचंय फास्ट. पुढे पाहूया. रॅमचा फुल फॉर्म काय आहे? पहा, रॅमचा फुल फॉर्म काय आहे? रॅन्डम ॲक्सेस मेमरी. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 रॅन्डम ॲक्सेस मेमरी. समोरचा प्रश्न पाहूया. URLचा फुल फॉर्म काय आहे? पहा, URLचा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ओके. त्यानंतर पहा, USB चा फुल फॉर्म काय आहे? पहा, USB चा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे युनिव्हर्सल सिरियल बस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 युनिव्हर्सल सिरियल बस. समोरचा प्रश्न, HTTP चा फुल फॉर्म काय आहे? HTTP चा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. पुढे पाहूया. SQL चा फुल फॉर्म काय आहे? पहा, SQL चा फुल फॉर्म आहे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. समोरचा प्रश्न, PDF चा फुल फॉर्म काय आहे? PDF पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. समोरचा प्रश्न, IP चा फुल फॉर्म काय आहे? IP इंटरनेट प्रोटोकॉल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 इंटरनेट प्रोटोकॉल. समोरचा प्रश्न, BIOS चा फुल फॉर्म काय आहे? BIOS बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. समोरचा प्रश्न, VPN चा फुल फॉर्म काय आहे? VPN व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. समोरचा प्रश्न, LED चा फुल फॉर्म काय आहे? LED लाईट एमिटिंग डायोड. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 लाईट एमिटिंग डायोड. पुढे पाहूया. CPU चा फुल फॉर्म काय आहे? CPU चा फुल फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. समोरचा प्रश्न,
रोमचा फुल फॉर्म काय आहे? रोम रीड ओनली मेमरी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 रीड ओनली मेमरी. समोरचा प्रश्न, WAN चा फुल फॉर्म काय आहे? WAN वाइड एरिया नेटवर्क. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वाइड एरिया नेटवर्क. समोरचा प्रश्न, लॅन चा फुल फॉर्म काय आहे? लॅन लोकल एरिया नेटवर्क. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 लोकल एरिया नेटवर्क. पुढे पाहूया. सीडीचा फुल फॉर्म काय आहे? सीडीचा फुल फॉर्म आहे कॉम्पॅक्ट डिस्क. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कॉम्पॅक्ट डिस्क. समोरचा प्रश्न, GIF चा फुल फॉर्म काय आहे? GIF चा फुल फॉर्म आहे ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट. समोरचा प्रश्न, SMS चा फुल फॉर्म काय आहे? SMS शॉर्ट मेसेज सर्व्हिस. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शॉर्ट मेसेज सर्व्हिस. पुढे पाहूया. HTML चा फुल फॉर्म काय आहे? HTML हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. समोरचा प्रश्न, DOS चा फुल फॉर्म काय आहे? DOS डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. समोरचा प्रश्न, ASCII चा फुल फॉर्म काय आहे? ASCII चा फुल फॉर्म आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. समोरचा प्रश्न, ISP चा फुल फॉर्म काय आहे? ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. समोरचा प्रश्न, PCB चा फुल फॉर्म काय आहे? PCB प्रिंटेड सर्किट बोर्ड. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रिंटेड सर्किट बोर्ड. समोरचा प्रश्न, AI चा फुल फॉर्म काय आहे? AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पुढे पाहूया. OS चा फुल फॉर्म काय आहे? OS ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ऑपरेटिंग सिस्टीम. समोरचा प्रश्न, HTTPS चा फुल फॉर्म काय आहे? HTTPS चा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. BIOS चा फुल फॉर्म काय आहे? आत्ताच फुल फॉर्म पाहिलेला आहे. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 4 पर्याय आहेत तुमच्यासाठी. प्रश्न पुन्हा एकदा पहा. BIOS चा फुल फॉर्म काय आहे? आन्सर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. समोरचा प्रश्न पाहूया. HTML चा फुल फॉर्म काय आहे? 4 पर्याय आहेत तुमच्याजवळ. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. हा देखील पाहिलेला प्रश्न आहे आपण. प्रश्न पुन्हा एकदा पहा. HTML चा फुल फॉर्म काय आहे? ओके, Ctrl+C या शॉर्टकट कीजचा उपयोग कशासाठी होतो? Ctrl+C चा उपयोग कॉपी करण्यासाठी होतो. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कॉपी. समोरचा प्रश्न,
कंट्रोल प्लस व्ही या शॉर्टकट कीचे कार्य काय आहे? कंट्रोल प्लस व्ही पेस्ट करणे, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पेस्ट करणे. समोरचा प्रश्न, कंट्रोल प्लस एक्स याचा उपयोग कशासाठी होतो? कंट्रोल प्लस एक्सचा उपयोग कट करण्यासाठी, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कट करणे. ओके, पुढे पाहूया. कंट्रोल प्लस झेडचा उपयोग कशासाठी होतो? कंट्रोल प्लस झेडचा उपयोग अंडो करण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अंडो. समोरचा प्रश्न, कंट्रोल प्लस एस या शॉर्टकट की ही कशासाठी वापरली जाते? कंट्रोल प्लस एस ही शॉर्टकट की सेव्ह करण्यासाठी वापरली जाते, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सेव्ह करणे. समोरचा प्रश्न, ऑल्ट प्लस टॅबचा उपयोग काय आहे? प्रोग्राम बदलणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रोग्राम बदलणे. समोरचा प्रश्न, कंट्रोल प्लस पी ही शॉर्टकट की या कीचे कार्य काय आहे? कंट्रोल प्लस की या शॉर्टकट कीचे कार्य आहे प्रिंट करणे, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रिंट करणे. समोरचा प्रश्न, कंट्रोल प्लस ए चा उपयोग कशासाठी होतो? कंट्रोल प्लस ए चा उपयोग सर्व सिलेक्ट करण्यासाठी होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सर्व सिलेक्ट करणे. समोरचा प्रश्न, कंट्रोल प्लस एफ चा उपयोग कशासाठी होतो? कंट्रोल प्लस एफ चा उपयोग सर्च करण्यासाठी होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सर्च करणे. समोरचा प्रश्न, कंट्रोल प्लस एन चा उपयोग काय आहे? कंट्रोल प्लस एन याचा उपयोग आहे नवीन फाईल तयार करणे, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नवीन फाईल तयार करणे. समोरचा प्रश्न, कंट्रोल प्लस डब्ल्यू चा उपयोग कशासाठी होतो? कंट्रोल प्लस डब्ल्यू चा उपयोग फाईल बंद करण्यासाठी होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 फाईल बंद करणे. समोरचा प्रश्न, ऑल्ट प्लस F4 चा उपयोग काय आहे? ऑल्ट प्लस एफ चा उपयोग आहे प्रोग्राम बंद करणे, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रोग्राम बंद करणे. राईट, पुढे पाहूया. कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस टी ही शॉर्टकट की कशासाठी वापरली जाते? कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस टी ही शॉर्टकट की बंद केलेली विंडो पुन्हा उघडण्यासाठी वापरली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बंद केलेली विंडो पुन्हा उघडणे. समोरचा प्रश्न, कंट्रोल प्लस डी शॉर्टकटचा उपयोग काय आहे? कंट्रोल प्लस डी या शॉर्टकटचा उपयोग बुकमार्क करण्यासाठी आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बुकमार्क करणे. समोरचा प्रश्न, F5 चा उपयोग काय आहे? F5 चा उपयोग प्रोग्राम रिफ्रेश करणे हा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रोग्राम रिफ्रेश करणे, बरोबर. समोरचा प्रश्न, कंट्रोल प्लस एच ही शॉर्टकट कीचे कार्य काय आहे? कंट्रोल प्लस एच या शॉर्टकट कीचे कार्य हिस्ट्री उघडणे आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हिस्ट्री उघडणे. पुढे पाहूया. कंट्रोल प्लस क्यू चा उपयोग कशासाठी होतो? कंट्रोल प्लस क्यू चा उपयोग प्रोग्राम बंद करण्यासाठी होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रोग्राम बंद करणे. पुढे पाहूया. कंट्रोल प्लस ई ही शॉर्टकट की कशासाठी वापरलात? कंट्रोल प्लस ई शॉर्टकटचा उपयोग काय आहे? सर्च बॉक्समध्ये कर्सर आणण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सर्च बॉक्समध्ये कर्सर आणणे. समोरचा प्रश्न,
कंट्रोल प्लस केचा शॉर्टकटचा उपयोग कशासाठी होतो? कंट्रोल प्लस के या शॉर्टकटचा उपयोग हायपरलिंक तयार करण्यासाठी होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हायपरलिंक तयार करणे. बरोबर. पुढे पाहूया. कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एन याचा उपयोग काय आहे? कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एनचा उपयोग इनकॉग्निटो विंडो उघडण्यासाठी आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 इनकॉग्निटो विंडो उघडणे. समोरचा प्रश्न. शिफ्ट प्लस डिलीटचा उपयोग काय आहे? शिफ्ट प्लस डिलीटचा उपयोग फाईल कायमस्वरूपी डिलीट करणे. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 फाईल कायमस्वरूपी डिलीट करणे. पुढे पाहूया. कंट्रोल प्लस टॅबचा उपयोग काय आहे? कंट्रोल प्लस टॅबचा उपयोग टॅब स्विच करणे हा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 टॅब स्विच करणे. समोरचा प्रश्न. कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस्केप या शॉर्टकट कीचे कार्य काय आहे? कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस्केप या शॉर्टकट कीचे कार्य आहे टास्क मॅनेजर उघडणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 टास्क मॅनेजर उघडणे. पुढे पाहूया. विंडोज की प्लस डीचा उपयोग कशासाठी होतो? विंडोज की प्लस डीचा उपयोग डेस्कटॉप स्क्रीन दाखवण्यासाठी होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डेस्कटॉप स्क्रीन दाखवण्यासाठी. समोरचा प्रश्न. कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एल या शॉर्टकटचा उपयोग काय आहे? कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एल या शॉर्टकटचा उपयोग सूची तयार करणे हा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सूची तयार करणे. पुढे पाहूया. कंट्रोल प्लस आरचा उपयोग कशासाठी होतो? कंट्रोल प्लस आरचा उपयोग रिफ्रेश करण्यासाठी होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 रिफ्रेश करणे. समोरचा प्रश्न. कंट्रोल प्लस ओ शॉर्टकटचा उपयोग काय आहे? कंट्रोल प्लस ओ या शॉर्टकटचा उपयोग फाईल ओपन करणे हा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 फाईल ओपन करणे. पुढे पाहूया. ऑल्ट प्लस टॅबचा उपयोग कशासाठी होतो? ऑल्ट प्लस टॅबचा उपयोग ॲप्लिकेशन स्विच करण्यासाठी होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ॲप्लिकेशन स्विच करणे. राईट. पुढे पाहूया. कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस यू या शॉर्टकटचा उपयोग काय आहे? कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस यू या शॉर्टकटचा उपयोग टेक्स्ट लोअर केस करण्यासाठी आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 टेक्स्ट लोअर केस करणे. पुढे पाहूया. विंडोज की प्लस एलचा उपयोग काय आहे? विंडोज की प्लस एलचा उपयोग संगणक लॉक करणे आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 संगणक लॉग करणे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. तुमच्यासाठीचा प्रश्न पाहूया. कंट्रोल प्लस डी या शॉर्टकटचा उपयोग काय आहे? आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. यासाठी तुमच्याजवळ 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. कंट्रोल प्लस डी या शॉर्टकटचा उपयोग काय आहे? कमेंट आन्सर करायचं आहे फटाफट. समोरचा प्रश्न. कंट्रोल प्लस एचा उपयोग कशासाठी होतो? हा देखील आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. इझी प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत तुमच्याजवळ. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. कंट्रोल प्लस ए याचा उपयोग कशासाठी होतो? फटाफट आन्सर कमेंट करायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. कंट्रोल प्लस एच या शॉर्टकट कीचे कार्य काय आहे?
4 पर्याय आहेत तुमच्याजवळ. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. हा देखील आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे, इझी प्रश्न आहे, यायलाच हवं तुम्हाला आन्सर. Ctrl+H या शॉर्टकट कीचे कार्य काय आहे? आन्सर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामध्ये युनिटमध्ये मोजतात? सोपा प्रश्न. 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पाहूया. संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामध्ये युनिटमध्ये मोजतात? आन्सर कमेंट बॉक्समध्ये फटाफट सांगायचं आहे. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत. आणि यामध्ये आज आपण संगणक ज्ञान या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. आणि मित्रांनो, या ICDS व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा. ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे. तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही यापूर्वीचे ICDS व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर हे या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती महत्त्वाचे आहेत, किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला कळलं असेल. आणि तुमच्याच आग्रहास्तव अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली होती. त्याची पहिली बॅच फुल झालेली आहे आणि तुमच्या आग्रहास्तव आता आपण दुसरी बॅच लॉन्च केलेली आहे. आणि त्यासाठी जर दुसऱ्या बॅचसाठी कोणत्या मित्राला बहिणीला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲडमिशन सुरू आहेत. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. कारण यशाचं गमक म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव. हा सराव केल्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये कोणता प्रश्न कसा टॅकल करायचं हे तुम्हाला समजतं. आणि परीक्षेमध्ये जो तुमचा टाईम मॅनेजमेंटचा टाईम जातो तो तुम्ही यामध्ये कव्हर करून घेता एक्झाममध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव केल्यामुळे. त्यामुळे लगेच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या. आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नाचा सराव आपण करून घेतोय. फक्त 99 रुपीज फी आहे आणि एक्झाम होईपर्यंत डेली टेस्ट होणार आहे. त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.